तर एक लक्षात घ्या की काल आपण मॅक्रो एन्व्हायरमेंट पाहिलं होतं सर्व्हिस सेक्टरच्या बाबतीत. ओके, मॅक्रो एन्व्हायरमेंटमध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी, बाह्य गोष्टी ज्या आहेत, ज्या परिणाम करतात, ज्या आपल्या सेवा पुरवण्यावर परिणाम करतात, आपल्या मार्केटिंगवर परिणाम करतात, ह्या प्रामुख्याने आपण मॅक्रोमध्ये पाहिलं होतं. सर्व्हिस सेक्टरच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट अत्यंत काळजीनं लक्षात घ्यावी लागतं की जेव्हा आपण एखादी सर्व्हिस इंडस्ट्री सुरू करतो, तर त्या सर्व्हिस इंडस्ट्रीमधला सर्वात महत्त्वाचा जर कोणता घटक असेल तर तो कस्टमर असतो. कारण इथं प्रत्यक्ष संबंध असतो. इथं त्या ग्राहकाला आपल्याला समाधानी करावं लागतं. त्या ग्राहकाला मॅक्झिमम बेनिफिट जे आहेत, मॅक्झिमम बाबी ज्या आहेत ते त्याच्यापर्यंत आपल्याला पुरवाव्या लागतात. आणि जेव्हा अशा पद्धतीनं मॅक्झिमम बेनिफिट त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत असू, त्याच वेळेस फक्त आपण काय करू शकतो की आपला सर्व्हिसचा जो भाग आहे, आपल्या सर्व्हिसचं जे विपणन आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला जर या उद्योगांमध्ये चांगलं स्टँड व्हायचं असेल, चांगलं प्रॉफिट घ्यायचं असेल, तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो कोण असतो? कस्टमर. म्हणजे ट्रायंगलमध्ये जेव्हा आपण पाहतो, सर्व्हिस मार्केटिंगचा जो ट्रायंगल आपण पाहिलेला होता की कंपनी होती, कस्टमर होता आणि एम्प्लॉई होता. मग आता कंपनी ते कस्टमरचा जेव्हा आपण विचार करतो, कंपनी ते कस्टमरमध्ये प्रामुख्याने आपण सर्व गोष्टी काय करतो, त्या कस्टमरला, त्या ग्राहकाला विश्वास देण्याचा प्रयत्न करतो, आपलं प्रोजेक्शन करतो, मला काय सांगायचं ह्या बाबी आपण शेअर करत असतो. आणि त्या शेअर केलेल्या बाबी आपण आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काय करतो, त्याला फुलफिल करण्यासाठी, त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या अंतर्गत बाबीमध्ये पूर्णतः आपण बदल करतो. म्हणजे आपला जो कर्मचारी असेल त्याला स्किल प्रोव्हाइड करतो, आपला जो कर्मचारी असेल त्याला हाऊ टू बिहेव विथ अ कस्टमर, कशा पद्धतीनं ग्राहकाशी संवाद साधला पाहिजे, त्याच्या सॅटिस्फॅक्शनच्या ज्या बाबी आहेत त्या कशा पद्धतीनं हाताळल्या पाहिजेत, ह्या प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग आणि आपल्या संस्थेचे, आपल्या कंपनीचे जे ऑब्जेक्टिव्ज असतात, जे एम्स असतात, ते प्रामुख्याने आपण त्याच्यापर्यंत, आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत असतो. कारण हा कर्मचारी आणि ग्राहक यांचा संवाद होतो. प्रत्यक्ष संवाद कोणाचा असतो? ग्राहक आणि एम्प्लॉई. आणि म्हणून ह्या ग्राहक आणि एम्प्लॉईमधलं जे नातं असतं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. म्हणजे या ट्रायंगलमध्ये आपण तिन्ही घटक किती महत्त्वाचे आहेत हे आपण पाहिलेलं. आपल्याला सर्वांना कॉन्सन्ट्रेट करायचं असतं कस्टमरबद्दल. म्हणजे कंपनी कस्टमरला सांगेल की ह्या गोष्टी आमच्याकडे आहेत, त्याला विश्वास देईल, त्याच्या प्राइसेस सांगेल, त्याच्या काही पूर्व अटी असतील तर त्याच्या एक्सप्लेन करतील आणि सर्व प्रोजेक्शन कस्टमरपर्यंत जाईल, मार्केट ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून, कोणाही प्रमोशनच्या माध्यमातून. पण त्यासोबतच अंतर्गत जेव्हा बाब आपण विचारात घेतो तर आपल्याला कर्मचाऱ्यांना काय करावं लागतं? तयार करावं लागतं. मग आता जसं मॅक्रो एन्व्हायरमेंटमध्ये आपण पाहिलं होतं की कोणकोणते घटक, म्हणजे ह्या तीन घटकाव्यतिरिक्तसुद्धा काही घटक असतात की जे बाह्य घटक असतात, जे तुमच्या मार्केटिंगवर, तुमच्या विपणनावर परिणाम करत असतात. मग हे बाह्य घटक कोणते आहेत? म्हणजे मॅक्रोमध्ये जेव्हा पाहतो की जेव्हा एखादं आपण लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करतो, तर लोकसंख्याशास्त्रामध्ये वेगवेगळे घटक घेतले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही कोण आहात, म्हणजे तुम्ही इन्कम ग्रुप कोणता आहे तुमचा, तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात, म्हणजे असं वर्गीकरण प्रामुख्याने आपण करत नेतो. आणि या प्रत्येक वर्गीकरणाचा परिणाम तुमच्या सर्व्हिस मार्केटिंगवर होत असतो. म्हणजे त्याचं असणारं वेगळंपण, त्याचं असणारं वैशिष्ट्य, तो भौगोलिक क्षेत्रात असणाऱ्या, म्हणजे बाह्य गोष्टीचा आपण विचार केला होता की तुमची त्या ठिकाणी संस्कृती असो, तुमचं त्या ठिकाणी आर्थिक बाबी असो, तुमचं उत्पन्न असो, म्हणजे कोणतीही बाब जी आपल्या नियंत्रणात नाहीत, आपल्या म्हणजे कोणाच्या कंपनीच्या नियंत्रणात नाहीत, अशा सर्व बाबी, असे सर्व घटक आपण मॅक्रोमध्ये विचारात घेतले होते. म्हणजे बाजारपेठ आपल्या हाती नाही, गव्हर्नमेंट आपल्या हाती नाही, लॉज आपल्या हाती नाहीत, म्हणजे ह्या ज्या एक्सटर्नल बाबी आहेत ह्या कोणत्याही स्वरूपाच्या नियंत्रित नसतात. ह्या संपूर्णतः काय असतात? बाह्य असतात आणि त्याला आपल्याला जुळून घ्यावं लागतं, त्यावर आपल्याला मात करावं लागतं. पण मायक्रो एन्व्हायरमेंट जे आहे ते मायक्रो एन्व्हायरमेंट कोणते? असे घटक आहेत की जे प्रामुख्याने तुमची ॲबिलिटी, म्हणजे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर जर असाल, तुम्ही तुमची कंपनी जी असेल, या कंपनीच्या ॲबिलिटीवर, या कंपनीच्या प्रामुख्याने कार्यक्षमतेवर परिणाम करतात.
कशासाठी की कस्टमरपर्यंत पोहोचण्याची जी कार्यक्षमता असते आपली, यावर परिणाम करतात आणि हे डायरेक्टली अटॅक करतात. म्हणजे ऑर्गनायझेशन जी असेल, म्हणजे आपण जर विचार केला की हे आपल्या हाती आहे, हे नियंत्रण आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला जेव्हा नियंत्रण करायचं असेल, तेव्हा आपण या गोष्टीचा विचार करायचा की जे फोर्सेस आहेत, ते फोर्सेस, ते घटक आपली क्षमता वाढवण्यासाठी त्याचा कसा उपयोग होईल, आपली ग्राहकांप्रती असणारी जी भावना आहे ती त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिचा कसा उपयोग करता येईल, ह्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा लागता. आणि ते सर्वच्या सर्व मुद्दे कुठे येतात, इंटरनलमध्ये. म्हणजे आता सर्वात महत्त्वाचा घटक कोण असेल तर कस्टमर. म्हणजे आता कस्टमरचा प्रत्यक्ष संबंध तुम्हाला येतो. कस्टमरला दिलेला विश्वासाची पूर्तता तुम्ही जर सातत्यानं करत राहिले तर कस्टमर तुम्हाला काय होतो की चिरकाळापर्यंत टिकून राहतो. म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरच अवलंबून असते तुमचा ग्राहक तुमच्यापर्यंत टिकून राहणं किंवा नाही. मग याच्यासाठी ज्या काही पॉलिसीज असतील, ह्या सर्व गोष्टी आपण स्वतः डेव्हलप करू शकतो. म्हणजे असं आहे की एकदा कस्टमर जोडला, मी साधे साधे उदाहरण तुम्हाला सांगितलं, ते काय असतं, मानवाची टेंडन्सी काय असतं की त्याला प्रत्येक गोष्ट त्याला जे पाहिजे ते मिळालं अशी अपेक्षा असते. कोणी असो, तुम्ही असा की मी असावं, बिईंग अ कस्टमर आपण विचारात घेतो की आय पे फॉर इट, म्हणजे मी याच्यासाठी पैसा दिलेला आहे आणि मला त्याचं महत्तम समाधान मिळालं पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आपण म्हटलं होतं की एखादी ट्रॅव्हल एजन्सी जर असेल तर त्या एजन्सीची सेवा पुरवत असताना आपण विचारात करतो की मला या ट्रॅव्हलिंगमध्ये सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत. म्हणजे एक चांगला अनुभव तुम्हाला शेअर करायला काही हरकत नाही आहे की कशा पद्धतीच्या सर्व्हिसेस असतात. आपलंसुद्धा स्टेट ट्रान्सपोर्ट आहे महामंडळाचं, शिवनेरी किंवा शिवशाही ह्या बसेस यायच्या आधी आपली बस काय होती आणि त्यानंतर शिवशाही आल्यानंतर आपल्या बसेसमध्ये काय बदल झाला. सेम आम्ही जेव्हा आंध्रच्या बसनं ट्रॅव्हल केलं, आंध्रचं जे बसचं ट्रॅव्हलिंग आहे, गव्हर्नमेंटचं जे बस चालवल्या जातात आंध्रच्या, त्या म्हणजे मद्रास ते तिरुपतीपर्यंत जेव्हा ट्रॅव्हल्स केला तर इतका फर्स्ट फिलिंग, म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की ओके मी जे पैसे दिलेले आहेत त्याचं मला समाधान मिळतं. काय सोय केली होती, प्रत्येक कस्टमरला त्या ठिकाणी सिम्पल एक त्यांनी पाण्याची मिनरल वॉटरची बॉटल जी आहे छोटी ती प्रोव्हाइड केली होती. सिम्पल थिंग आहे, एक साधी गोष्ट घ्या. म्हणजे त्या स्टेशनला गेल्यानंतर, रिझर्वेशन काउंटरला गेल्यानंतर तुम्ही जस्ट जा, तिकीट काढा, तुमच्या बसमध्ये जाऊन बसा, तुमच्या सीटला त्या ठिकाणी असणारी ती बॉटल, तुमच्या सीटला असणारा तुमचा सर्वच्या सर्व व्यवस्था, म्हणजे एवढी छान व्यवस्था होती की असं वाटायला लागत होतं की आपल्या ट्रॅव्हल्समध्ये तर हे दिसत नाही, आपल्या महामंडळाच्या ट्रॅव्हल्समध्ये तर हे दिसत नाही. दिस इज द डिफरन्स. म्हणजे कस्टमरला काय पाहिजे की समथिंग न्यू, नवीन काहीतरी त्याला मिळालं की त्याचं एक्स्ट्रा सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि एक बॉटल जास्तीत जास्त किती रुपयाला असू शकतं, होलसेलमध्ये जर विचार केला तर त्या बॉटलची किंमत 3 रुपयाच्या वर नाही. तुम्ही त्या प्राइसेसमध्ये जर ती इन्क्लूड केलं तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला मिळणारी ही एक्स्ट्रा सोय तुम्हाला सॅटिस्फाय करून देत आहे. म्हणजे तुम्हाला कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करावा लागेल की त्याला कोणत्या सोयी लागतात, त्याला काय केलं तर तो अधिक समाधानी होईल. म्हणजे अशा स्वरूपाच्या गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणात असतात. एखादा फीडबॅक घेतला जातो. बरेचदा हॉटेलला तुम्ही जर गेले, म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीला गेले, तर प्रत्येक ठिकाणी फीडबॅक फॉर्म दिलेले असतात. आणि हे फीडबॅक घेताना, म्हणजे तुम्हाला बिलचं पेमेंटच करायचं आहे, पण फीडबॅक घेताना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडल्या, कोणत्या गोष्टी नाही आवडल्या, आणि यावर त्यांची स्ट्रॅटेजी ठरते, यावर ते ठरवतात की आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्यायला लागतात. म्हणजे फीडबॅक घ्यायचे म्हणून घ्यायचे नसतात, तर फीडबॅक कशासाठी असतात, टू डेव्हलप युअर सेल्फ इन युअर इंडस्ट्री. म्हणजे तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ॲबिलिटी निर्माण करायची, क्षमता निर्माण करायची की अधिकाधिक सॅटिस्फाय कसा होईल कस्टमर, याच्यासाठी क्षमता आपण निर्माण करू शकतो. दुसरी बाब याच्यामधली आहे की इंटरनल ऑर्गनायझेशन एन्व्हायरमेंट. इंटरनल ऑर्गनायझेशन म्हणजे अंतर्गत व्यवस्थापन. लक्षात घ्या की कोणतंही स्ट्रक्चर वन मॅन शो असेल तर ठीक आहे, एकच आहे आणि तो सर्व्हिस प्रोव्हाइड करून राहिला. समजा आता एखादा डॉक्टर फिजिओथेरपी, एकच डॉक्टर आहे आणि तो एकटाच फक्त काम करत असेल तर ओके. पण फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये जर त्याच्यासोबत अधिकही काही लोक असतील, म्हणजे आता लक्षात घ्या की त्याचा एक
मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल आणि त्याचा एक पार्ट फिजिओथेरपी असेल, म्हणजे इंटरनल ऑर्गनायझेशनमध्ये काय असेल, तिथं तुमचा व्यवस्थापक असेल, मॅनेजर असेल, तिथं तुमची सेकंड टीम असेल, तिथं तुमची थर्ड टीम असेल आणि तिथंच तुमचा डॉक्टर्स लोक असतील. म्हणजे हे जे प्रत्यक्ष सेवा देणाऱ्याच्या व्यतिरिक्त जे घटक असतात हे सुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण ठरतात. तुम्ही विचारही करू शकत नाही, जसं आपण म्हणतो की आपण एमकॉमचे फॉर्म भरताना जी गर्दी झाली, या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. म्हणजे आता हा झाला इंटरनल पार्ट. क्लरिकलनं सांगितलं की भरा, एका लाईनमध्ये राहा. पण जेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इट इज नॉट पॉसिबल, या परिस्थितीमध्ये आपण डिसिजन घेतलं की आपण वेगवेगळ्या क्लासरूम त्या ठिकाणी डिव्हाइड केलं. मग त्यातही झालं नाही तर आपण आजपासून प्रत्येक क्लाससाठी एक रूम डिव्हाइड केली. म्हणजे याच्यात काय होईल की जे प्रॉब्लेम्स येतात इंटरनल ऑर्गनायझेशनमध्ये, जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपला जो घटक आहे, आपला घटक कोण आहे, विद्यार्थी आहे. म्हणजे पहिला जर विचार घ्या की या पेंडेमिकच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये जर 100-150 विद्यार्थ्याची लाईन जर त्या काउंटरला लागत असेल तर इट इज मोर अनकन्व्हिनियंट. म्हणजे इथंच आपल्याला लक्षात येईल की किती मोठी त्रास त्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. मग त्याच्यावर उपाय काय केला की वी जस्ट फॉलो द रूम्स. पण जेव्हा आपण लक्षात आलं की एका रूममध्ये हे होत नाही, वी टेक द नेक्स्ट स्टेप, 2 रूम्स. जेव्हा आपल्या लक्षात आलं की हेही शक्य नाही तर आपण तिसरी रूम दुसऱ्या दिवशी डेव्हलप केली. आता आपल्याला हेही लक्षात आलं की हेही शक्य नाही तर वी गो फॉर द क्लास वाईज रूम्स. म्हणजे ही जी इंटरनल मेकॅनिझम असते, हे जे इंटरनल ऑर्गनायझेशन असतं, हे अशा पद्धतीनं जर कार्यरत असेल तर कस्टमर जो असतो सॅटिस्फाय होते. म्हणजे प्रॉब्लेम्स निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर सोल्युशन जे आहे हे कोणाचं असतं, इंटरनल ऑर्गनायझेशनचा. अंतर्गत व्यवस्थापनाचा हा पार्ट असतो की माझ्या ग्राहकांना काय सोयीचं होईल, त्यांना कोण्या पद्धतीनं आपल्याला सोय. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर आपण विचार केला की वेगवेगळे विभाग आहेत आणि वेगवेगळ्या विभागाकडे पेशंटला जात असताना जो मानसिक त्रास होतो त्याची जर व्यवस्थित मांडणी केली असेल की ठीक आहे, तुम्ही सिंगल एका काउंटरला या, रिसेप्शनला या, रिसेप्शनला आल्यानंतर तिथं पूर्ण माहिती, तिथं डिस्प्ले चार्ट आणि त्या रूमच्या सर्व बाबी जर त्याला स्पष्टपणे दिल्या असतील तर ही गॉट अ गुड थिंग. एखाद्याच्या काही अडीअडचणी असतील, जेव्हा आपण फीडबॅकचा फॉर्म घेतो तेव्हा फीडबॅक जेव्हा घेतला जातो तर त्यामध्ये त्या कस्टमरनी काय मेन्शन केलेलं आहे, कोणते चांगल्या बाबी सोडून, एक लक्षात घ्या, चांगल्या बाबी तो म्हणेलच, पण त्या व्यतिरिक्त ज्या अडचणी त्यांनी सांगितल्या असतील त्याचा फॉलोअप इंटरनल ऑर्गनायझेशन मेकॅनिझमनं घेतलं पाहिजे. जे की अंतर्गत व्यवस्थापन असेल त्यांनी या फीडबॅकमध्ये स्पष्ट केलेल्या अडचणींचा फॉलोअप घ्यायचा, ते वरच्यांकडे पाठवायचं आणि वरच्यांनी हायर जी आपण ऑर्गनायझेशनल स्टेटस असतं त्यांनी काय करायचं की याचं फॉलोअप घेऊन इम्प्लिमेंटेशन करायचं. म्हणजे आता या ठिकाणी काय असतं की प्रत्येक गोष्ट एकटी व्यक्ती आहे का, नाही, तर या संपूर्ण सर्व्हिस मार्केटिंगमध्ये एक व्यक्ती नाही राहत. अंतर्गत व्यवस्थापना म्हणजे त्या असणाऱ्या उद्योगाच्या, कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनामध्ये जे असंख्य लोक काम करतात, या सर्वांना व्यवस्थितरित्या जर आपण समजून घेतलं, त्यांनाकडून व्यवस्थितरित्या जर काम करून घेतलं तर प्रामुख्याने तुमची ॲबिलिटी जी आहे, ती तुमची कार्यक्षमता जी आहे ती वाढतं. आणि कार्यक्षमता वाढणं हाच प्रमुख मायक्रो एन्व्हायरमेंटचा उद्देश असतो. तिसरा घटक कोण करतो की मार्केटिंग चॅनल्स असतात. आता काय की डायरेक्ट जर मार्केटिंग समजा मध्यस्थ जर कोणी नसतील, मेडिटेटर जर कोणी नसतील तर काही प्रॉब्लेम नाही. पण त्या ठिकाणी जर आपण कोणाला मेडिटेटर म्हणून नोंदलं असेल, त्या ठिकाणी आपण जर कोणाला त्या ठिकाणी एखाद्याला आपण फ्रँचायझी दिली असेल, समजा आता तुम्ही लक्षात घ्या की अकोला ही हब म्हणून ओळखलं जातं एज्युकेशनचं. म्हणजे राजस्थानमधल्या किंवा दिल्लीमधल्या असणाऱ्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट ह्या काय करतात, अकोल्यामध्ये 11-12साठी म्हणजे 12साठीचे क्लासेस सुरू करतात. आकाश नावाचं तुम्ही ऐकलं असेल कदाचित. ही बाहेरची असणारी इन्स्टिट्यूट त्यांनी कोणाला तरी अकोल्यात नेमलेलं आहे. म्हणजेच ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी कोणीतरी मेडिटेटर तर तिथं आहे. मग हे जे चॅनल्स असतात, हे जे मध्यस्थ असतात,
हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. हे आपल्या नियंत्रणात असतात. म्हणजे त्यांच्या वर्किंगवर फॉलोअप जर घेतला आपण, त्यांना जर आपण नियंत्रित केलं तर ते चांगल्या पद्धतीनं काम करतील. पण त्यांनीच जर चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही तर आपला कस्टमर जो आहे, ज्याला आपल्याला सेवा पुरवायची आहे, तो कस्टमर सॅटिस्फाय होणार नाही. आणि म्हणून ह्या मार्केटिंग चॅनलमधले असणारे जे मध्यस्थ असतात ते सुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण ठरतात. त्याचासुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि ते आपण रिमूव्हल काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपल्याला रिमूव्ह करू शकतात. म्हणजे हे चॅनल्स, हे मध्यस्थसुद्धा त्या ठिकाणी काय करतात की तुमच्या एन्व्हायरमेंटवर, तुमच्या वातावरणावर, पर्यावरणावर प्रामुख्याने परिणाम करू शकतात. ॲबिलिटी सर्वात महत्त्वाची. लक्षात घ्या की क्षमता, ही क्षमता डेव्हलप करणं प्रत्येक सर्व्हिस इंडस्ट्रीचं काम असतं. ॲबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी टू सर्व इट्स कस्टमर. तुमच्या ग्राहकांची सेवा करण्याची क्षमता तुमची वाढली गेलीच पाहिजे. तर त्यात सातत्य असलंच पाहिजे, त्यात योग्य पद्धती असले पाहिजे. मग असे जर मार्केटिंग चॅनलमध्ये मध्यस्थ असतील आणि ते जर काम करत नसतील तर त्याचासुद्धा परिणाम कशावर होतो? तुमच्या मार्केटिंगवर होतो, तुमच्या सेवा विपणनावर होतो. आणि म्हणून त्यांनासुद्धा ऑब्झर्व केलं पाहिजे. नेक्स्ट, टाईप्स ऑफ द मार्केट. मार्केटचे प्रकार असतात. कस्टमर ओरिएंटेड मार्केट असतात, प्रोड्युसर ओरिएंटेड मार्केट असतात, गव्हर्मेंट मार्केट असतात. म्हणजे कोण्या ठिकाणी तुम्हाला ती मार्केट अवेलेबल आहे, कोणत्या स्वरूपाचे मार्केट असते. काही आता गव्हर्मेंटच्या बाबतीत जर विचार केला की त्यांच्या पॉलिसीज ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीनं त्यांना सेवा लागतात. मग तशा पद्धतीनं त्यांना सेवा पुरवणं आपल्याला गरजेचं राहतं. कस्टमर ओरिएंटेड असेल तर त्या कस्टमरचाच त्या ठिकाणी विचार करावा लागतो. काही असतात की स्वतःच म्हणजे ज्याला आपण प्रोड्युसर ओरिएंटेड म्हणतो की त्या ठिकाणी क्षमतेनं काम करतात. मग आता त्या ठिकाणी लोक जेव्हा येतात, म्हणजे ह्या प्रत्येक टाईप्स ऑफ द मार्केटमध्ये भिन्नता राहतात. म्हणजे समजा आता एखादी प्रायव्हेट एज्युकेशन असेल तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असतील किंवा प्रायव्हेट इंडस्ट्रीज असतील तर त्या ठिकाणी सेवा ज्या असतात अधिक चांगल्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न ती लोक करतात गव्हर्मेंटपेक्षा. म्हणजे आपण नेहमी ऑब्झर्व करतो की आता जो ट्रेंड आहे तो प्रायव्हेटकडे जाण्याचा लोकांना सर्व्हिसेस घेण्यासाठी झालेला आहे. म्हणजे आता तुम्हाला जर म्हटलं की कुठं जाता, कोविडच्या परिस्थितीत मेन हॉस्पिटलला जाता का, तर तुम्ही म्हणाल नाही, प्रायव्हेटमध्ये पाहू. म्हणजे ही जी बाब आहे, म्हणजे मार्केट कोणती आहे? टाईप ऑफ मार्केट. इट इज अ गव्हर्मेंट ऑर इट इज अ प्रायव्हेट. म्हणजे ह्या गोष्टी लक्षात घ्या की कस्टमर कोणाकडे वळतो, आपल्याला कुठं सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. मग अशाच पद्धतीने जेव्हा आपण विचारतो की मला जर सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल तर ती मार्केट कशी आहे, गव्हर्मेंटमध्ये असणाऱ्या पॉलिसीजचा मला अभ्यास करावा लागेल, त्यांच्या पॉलिसीप्रमाणे माझे नियोजन करावं लागेल आणि मला सेवा पुरवावी लागेल. प्रायव्हेटमध्ये जाताना आपल्याला ही बाब लक्षात घ्यावी लागेल की यांना अधिक चांगल्या पद्धती सेवा कशा पद्धतीने देता येईल, त्यांच्या काय मागण्या आहेत, हे सुद्धा विचार केला जातो. आणि नेक्स्ट असतं कॉम्पिटिशन्स, म्हणजे स्पर्धा. हे युग स्पर्धेचं आहे आणि आपला कॉम्पिटिटर कोण आहे हे अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एकट्या का सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे सेवा विपणनामध्ये, त्याचं उत्तर निश्चितच नाही. म्हणजे आज जर विचार केला तर आपण आयकॉनच्या बाजूला ओझोन उभं राहतं, ओझोनच्या समोर गेले की सिटी उभं राहतं. म्हणजे हे सर्व स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहेत ते अकोल्यामध्ये उभे आहेत. म्हणजे एक जर विचार केला की थोडी जरी तुम्ही चूक केली, थोड्या जरी तुम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शनमध्ये चुका केल्या तर तुमचा कॉम्पिटिटर तुम्हाला कुठंतरी मागं सोडून जातो. कारण तो प्रत्येक नवीन ग्राहक आकर्षित करतो, प्रत्येक नवीन बाब त्या ठिकाणी सांगतं. कारण माउथ टू माउथ पब्लिसिटी हा जो प्रकार असतो हा अत्यंत सेवा विपणनामध्ये महत्त्वाचा ठरतो. माउथ टू माउथ पब्लिसिटी, कस्टमर टू कस्टमर पब्लिसिटी. मला आलेला अनुभव जेव्हा मी शेअर करतो माझ्या सर्कलमध्ये, तर माझे जेवढे काही मित्र असतील, माझा जो काही परिवार असेल, तो त्याचीच अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि हा जो विश्वास आहे, ह्या विश्वासावर प्रामुख्याने काय चालतं, संपूर्ण सेवा जो आहे म्हणजे सेवा उद्योग चालतो. म्हणजे कोणते ग्राहक डॉक्टर चांगले आहेत तर मी सजेस्ट करेल की मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि मला अत्यंत चांगल्या प्रकारचा अनुभव आला.
म्हणजे तुमचा जो स्पर्धक आहे त्या स्पर्धकाकडे कोणकोणत्या बाबी अवेलेबल आहे. जसं मी म्हटलं की माझ्या डोक्यात आलं की आपल्या एस टी महामंडळाकडे ही सोय नाही जी आंध्राच्यामध्ये आहे. म्हणजेच तुम्हाला त्या पद्धतीनं प्रयत्न करावा लागेल. शिवशाही जरी आली असेल तरीसुद्धा प्रायव्हेटमध्ये कोणत्या सोयी दिल्या जातात आणि शिवशाहीमध्ये काय बदल करावे लागतील हे गव्हर्नमेंटला विचारात घ्यावंच लागेल जर त्यांना सेवा पुरवायच्या असतील तर. इवन प्रायव्हेटवाल्यांनासुद्धा विचार करावा लागेल की गव्हर्नमेंट कोणत्या सेवा पुरवत आहेत, त्यांच्या सेवा पुरवण्याचा दर्जा काय, त्यांची पद्धत काय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो स्पर्धक आहे त्याचा अभ्यास करून आणि हे आपल्यावर होऊ शकतं. म्हणजे आपल्या स्पर्धकावर आपण मात करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी कशा असतात की हे आपल्या हाती आहे. त्याच्याकडे काय आहे, त्याच्यापेक्षा मी कशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण सेवा देऊ शकतो हे स्ट्रॅटेजी आपण ठरवू शकतो. आणि म्हणून ती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. आणि इथं अत्यंत डोळ म्हणजे इतकं मार्केटिंग रिसर्च चालू असतं. तुम्ही जर NPTELचे कोर्स जर तुम्ही जॉईन केले, NPTELचे कोर्स अत्यंत कमी पैशात आणि तुम्ही ते करू शकता. म्हणजे IIT इन्स्टिट्यूट ज्या असतात चेन्नई वगैरेच्या, ह्या IIT इन्स्टिट्यूट हे प्रोव्हाइड करतात. आणि त्यामध्ये आपल्याला मार्केटिंग रिसर्च काय, कॉमर्सशी रिलेटेड बरेच सारे कोर्सेस आहेत जे तुम्ही बॅक करू शकता, तुम्ही त्या घेऊ शकता. आणि फीससुद्धा 1500 रुपये काहीतरी आहे. स्टुडंटसाठी कमी आहे, इवन कास्टसाठी सुद्धा कमी आहे. आणि तुम्हाला एक नवीन विषय अभ्यासायला लागू शकतो. म्हणजे आपण विचार काय करतो की आपल्याकडे काय नवीन आहे. म्हणजे आता मी स्पर्धक जेव्हा विचार करेल किंवा आपण प्रामुख्याने जेव्हा शिवाजीचा विचार करतो, शिवाजी ही एज्युकेशन संस्था आहे जी शिक्षण प्रोव्हाइड करतं. मग आपण काय विचार करतो की आपल्याकडे कोणकोणत्या बाबी असायला पाहिजे, बाकी कॉलेजपेक्षा आपण वेगळं कसावं त्या सोयी आपण देण्याचा प्रयत्न करू. जसं मी म्हणतो की आपली कॉमर्सची लॅब क्लासेस झाल्यानंतर पोरांना 4-5 वाजेपर्यंत खुली असते. इंटरनेटवर बसा, तुम्हाला जे काही माहिती शोधायची असेल, तुम्हाला काय काम करायचं असेल तुम्ही लॅबमध्ये करू शकता. म्हणजे वी गो टू गिव द फॅसिलिटी. म्हणजे ही जी फॅसिलिटी आहे ही फॅसिलिटी इतर कॉलेजमध्ये नसेल, कुठं रिस्ट्रिक्शन्स असतील, पण आपण ती प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे आपण इतरांच्या तुलनेत वेगळं पण आणि सोयी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही प्रामुख्याने स्पर्धकांचा अभ्यास करून त्यांच्या माध्यमातून आपण नवीन सोय तिथे देऊ शकतो. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक संस्था जी उभी राहतं, प्रत्येक इन्स्टिट्यूट जी उभी राहतं, प्रत्येक सेवा देणारी संस्था जी असतं ती विशिष्ट उद्देशानं उभी राहतं. जसं आपली जी संस्था आहे की आपलं एज्युकेशन सोसायटी आहे ती शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचावं या उद्देशानं उभी राहिलेली आहे. मग इथं आपण प्रोफेशनल नाही होऊ शकत. म्हणजे आपण अव्वाच्या सव्वा फी 10-10 हजार 5-5 हजार फीने पोरांना प्रोव्हाइड करू शकतो. आपण मिनिमम फीस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू आणि त्या पद्धतीनं काम करू. मग हे आपल्या हाती आहे. म्हणजे ऑर्गनायझेशनची जी ऑब्जेक्टिव्ज आहे, कोणासाठी काम करायचं, कशा पद्धतीनं काम करायचं, ही प्रत्येक सेवा पुरवणारी जी संस्था असते ती ठरवू शकतं. आणि त्या पद्धतीनं आपल्या सेवांचं इम्प्लिमेंटेशन, त्या पद्धतीनं ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो त्यावेळेस प्रामुख्याने काय होतं, अधिक चांगल्या पद्धतीनं हे सर्व घडून येऊ शकतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, म्हणजे ही जी बाब आहे, म्हणजे आता तुमच्या ही लक्षात आलं असेल की ह्या सर्व गोष्टी ह्या कशात येतात, मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये येतात. ह्या सर्व गोष्टी कशात येतात, मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये येतात. आणि ह्या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. एवढं लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा मी एखादी गोष्ट करत असेल, जेव्हा जेव्हा मी माझ्या सर्व्हिस इंडस्ट्रीचा विचार करत असेल, त्यावेळेस मला ही गोष्ट काय करावी लागेल, विचारातच घ्यावी लागेल. आणि याला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आता तुमच्या ही बाब लक्षात आली असेल की कशा पद्धतीनं सेवा विपणन राहतं. पुन्हा एकदा आपण रिवाईज करू आणि थांबू, कारण नेक्स्ट पिरियड तुम्हाला राहतोच. एक बाब लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची बाब कोणती आहे की तुम्ही जेव्हा काम करता, तुम्ही काम करता म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखादी सेवा पुरवायची आहे असं आपण म्हणतो. मग सेवा पुरवायची आहे म्हणजे नेमकं काय पुरवायची आहे की तुम्ही ठरवलेलं की आपल्याला हे द्यायचं आहे. मग आपण जेव्हा एखादी गोष्ट आपण विचारात घेतो की मला हे द्यायचं आहे म्हणजे नेमकं काय, जी सेवा आहे ती कोणापर्यंत पोहोचवायची आहे,
कस्टमरपर्यंत. कोणामार्फत पोचवायची आहे? कर्मचाऱ्यांपर्यंत. म्हणजे जेव्हा सर्व्हिस मार्केटिंगचा ट्रायंगल आपण विचारात घेतो, पुन्हा आपण वापस जाणार आहे, सर्व्हिस मार्केटिंगचा ट्रायंगल जेव्हा आपण विचार करतो, तर पहिली बाब महत्त्वाची आहे की सर्व्हिस मार्केटिंगमध्ये 3 कॉम्पोनंट्स असतात. फर्स्ट वन इंडस्ट्री म्हणजे कंपनी जी सर्व्हिस प्रोव्हायडर करत असेल ती, सेकंड वन कस्टमर आणि थर्ड वन एम्प्लॉई. म्हणजे हे तिन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग जेव्हा आपण विचार केला की इंटरनल मार्केटिंग, एक्सटर्नल मार्केटिंग आणि इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग, म्हणजे इंटरनलचा जेव्हा विचार करतो किंवा एक्सटर्नल बाह्य विपणनाचा जेव्हा विचार करतो, जो विश्वास आपण ग्राहकांपर्यंत पोचवतो तो संपूर्ण भाग एक्सटर्नलमध्ये जातो. मग आता एक्सटर्नलमध्ये जेव्हा हा भाग जातो की मला कस्टमरला काय द्यायचं आहे, म्हणजे पहिलं की मला बाह्य विपणनामध्ये प्रामुख्याने मला कस्टमरला काय द्यायचं आहे हे मी स्पष्ट करतो. कशा प्रकारची सेवा असेल, कोण्या किमतीला माझी सेवा असेल, तिच्या पूर्वअटी काय असतील, म्हणजे एक प्रकारचा विश्वास जो आहे तो कंपनीच्या कस्टमरच्या मनामध्ये मला निर्माण करायचा असतो. ही झालं पहिली स्टेप मार्केटिंगची, की प्रत्येक कंपनीला आपल्या ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते सर्व बहिर्गत विपणनामध्ये येतात, एक्सटर्नल मार्केटिंगमध्ये येतात, की माझ्या ग्राहकांना मी काय देऊ शकतो. मग ह्या सर्व गोष्टी प्रोजेक्ट कराव्या लागतात, प्रमोट कराव्या लागतात, लोकांपर्यंत पोहोचवावे लागतात. ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून असो की डायरेक्ट सेलच्या माध्यमातून असो किंवा कोणतीही गोष्ट, म्हणजे ती त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. दुसरी बाब असते की एकदा हे झालं की दुसरा टप्पा येतो की हे जे पोचवायचं आहे, हे जे प्रत्यक्ष विश्वास मी निर्माण केलेला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी माझ्या टीमला तयार करणं. माझी टीम म्हणजे कोणती? ॲज अ सर्व्हिस इंडस्ट्री माझ्याकडे असणारे जी कर्मचारी असतील ही माझी टीम असेल. ह्या माझ्या संघटनाला तयार करावं लागेल की ओके यू आर रेडी फॉर दिस. म्हणजे ते तयार करताना आपण ह्या सर्वांना ट्रेनिंग देतो, आपण त्या सर्वांना अभिप्रेरित करतो, मोटिवेट करतो, आपण त्यांच्या वर्किंग कंडिशन व्यवस्थित ठेवतो, आपण त्यांना चांगल्या प्रकारे सॅलरी देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांना प्रवृत्त करण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना एनेबल बनवण्यासाठी जे जे काही प्रयत्न असतील ते सर्व इंटरनलमध्ये येतात. म्हणजे एखादी जर इंडस्ट्री असेल, ती जर एखादं यंत्र निर्माण करत असेल तर ती काय करेल की सुरुवातीला ते यंत्र त्यांच्या लोकांसाठी देईल, म्हणजे कर्मचाऱ्यांना देईल, त्यांच्याकडून फीडबॅक घेईल की कसं आहे आपली मोटरसायकल जी आहे, आपली जी गाडी आहे ही कशा पद्धतीनं, व्हेकल जी आहे ती कशा पद्धतीनं आहे. मग त्याच्यातून काही ड्रॉबॅक्स असतील तर ते कर्मचारी त्यांना सुचवतील आणि मग त्यावर मात केलं जाईल. म्हणजे प्रत्येक सर्व्हिस प्रॉडक्ट जे आहे अशा पद्धतीनं टेस्ट केलं जातं. मग ही सर्व्हिस योग्य असेल तर ती आपण प्रोव्हाइड करू. सेम थिंग, म्हणजे त्याला तयार करणं, त्याला अभिप्रेरित करणं, म्हणजे त्याच्या कामाचं कौतुक करणं, त्याला मोटिवेट करणं, त्याला अधिक चांगल्या पद्धतीची सॅलरी देणं, ह्या सर्व गोष्टी ज्या त्याला क्षमता निर्माण करतील, त्याच्यात एक क्षमता निर्माण करतील. कोणती क्षमता? की आपल्या ग्राहकांना समाधानी ठेवण्याची, त्याला सॅटिस्फाय ठेवण्याची क्षमता आणि वृत्ती त्यामध्ये निर्माण करण्याचं काम प्रामुख्याने इंटरनल मार्केट. आणि मग लास्ट टप्पा असतो ही तयार झालेली टीम, ही अख्खे एम्प्लॉई जे तयार केलेले आहेत, ज्यांना मोटिवेट केलेलं आहे, ज्यांना गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह आपल्या इंडस्ट्रीचे काय आहेत हे सांगितलेलं आहे, ही तयार केलेली टीम आपल्याला उतरावी लागते मार्केटमध्ये. आणि त्याचा प्रत्यक्ष संवाद कोणाशी साधला जातो? ग्राहकांशी. म्हणजे परस्पर संवाद, इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग ज्याला म्हटलं जातं. ही इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग जे आहे, संवाद जो आहे तो प्रत्यक्ष संवाद इथं कस्टमर आणि एम्प्लॉई, म्हणजे एम्प्लॉयला त्या कस्टमरशी भेटावं लागतं, त्याच्याशी संवाद साधावं लागतं आणि त्याच्या महत्तम समाधानासाठी त्याला प्रयत्न करावं लागतात. सॅटिस्फॅक्शन लेव्हल जी आहे कस्टमरची ती सातत्यानं टिकून राहील, त्याला पूर्णता कसं नेता येईल याचा प्रयत्न ही टीम करतं आणि त्यावेळेस तुमची मार्केटिंग पूर्णतः होते. म्हणजे लास्ट स्टेपला आपल्याला करावं लागतं आहे का नाही. ह्या सर्व प्रामुख्याने आपण विचारात घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीनं आपण सर्व्हिस मार्केटिंग, त्यानंतर आपण मॅक्रो विचारात घेतलेलं आहे. जे बहिर्गत घटक असतात ज्यावर कंपन्यांचं नियंत्रण नसतं त्याला मॅक्रो म्हटलं जातं आणि
सॉरी मॅक्रो म्हटलं जातं, स्थूल म्हटलं जातं, बाह्य पर्यावरण म्हटलं जातं, आणि ज्यावर आपलं नियंत्रण आहे म्हणजे संस्थेचं नियंत्रण आहे त्याला मायक्रो एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. ज्या पर्यावरणामध्ये कस्टमर असतील, तुमचं ऑर्गनायझेशन स्टेटअप असेल आणि सर्व अंतर्गत बाबी ज्यावर आपण नियंत्रण मिळू शकतो. अशा पद्धतीनं हा भाग इथं संपतो. उद्याच्या पिरियडला डिफरन्सेस. थँक्स टू ऑल.